हाय नमस्कार, मी सुनंदा माली. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या द्यावं ईश्वरचरणी प्रार्थना. आणि बघा आजचा व्हिडिओ खूपच छान आहे. सोडा सोडा म्हणतात ना, तुम्हाला सुद्धा माहितीच असेल. त्याची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी सर्व काही खडे मसाले इथं भाजून घेतलेले आहे. दालचिनी वगैरे सर्व काही खडे मसाले मी इथं भाजून घेतलेले आणि हे कांदेसुद्धा मी गॅसवरती जसं भाजून घेतलेले आहे जाडी ठेवून. तर ते सुद्धा मी इथं तव्यावर व्यवस्थितपणे भाजून घेते. थोडंसं तेल टाकून यांना शेकून घेते. याच्याने भाजीला छान चव येते. त्यासाठी बघा अद्रक, लसूण आणि कांदे हे सुद्धा मी नवीन भाजून घेतले तेलामध्ये थोडेसे. तर हे सुद्धा एका प्लेटमध्ये मी आता काढून घेते. हे सर्व काय आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. बघा इथं आहेत हे सोडा. यांना आहे ना छान धुवून घ्यायचे. हे थोडे खारे असतात तर यांना ना 2 ते 3 पाण्याने धुवून असं भिजत घालायचे. तर मी एका बाउलमध्ये काढून घेते. धुतले गेलेले ते. हे बघा हे सोडा, हे अद्रक, लसूण, कांदे, हा खडा मसाला, सर्व काही कोथिंबीर, टमाटे, सर्व काही खडे मसाले घेतलेले आहे इथं. आणि त्यानंतर खोबऱ्याची कीस, खसखस हे सर्व काही घेतलेले आहे. तर हे आता आहे ना आपल्याला हे बघा सर्व काही तुम्हाला नवीन दाखवते आहे मी. तर याचं सर्व वाटण करून घेतलेलं आहे मी. त्यानंतर गॅस पेटवून कढई ठेवली आहे आणि आपल्याला हे सोडा जे आहेत ना, सोडा म्हणतात याला, तर यांना आहे ना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. मस्तपैकी असं परतवून घ्यायचे यांना तेलामध्ये. आणि यांची भाजी आहे ना, आणि हे शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. आणि हे सोडा आहे ना खूपच महाग असतात. 100 रुपयाचे 100च ग्रॅम भेटतात. तर हे असे आहे ना तेलामध्ये मस्तपैकी मी हे फ्राय करून घेतलेले आहे. मटणापेक्षा हे छान राहतात आणि महाग पण तितकेच असतात. मटणहून सुद्धा जास्त महाग असतात. तर हे असे फ्राय करून घ्यायचे. बघा पूर्ण मोकळे मोकळे सुटसुटीत होऊन जातात. मी आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून मसाल्याचं वाटण करून मी इथं टाकून दिलेलं आहे तेलामध्ये परतवायला. आणि छान मस्त असं परतून घ्यायचं आहे. हे बघा छान आपले सोडा पण मस्तपैकी फ्राय झालेले आहेत. तर इथं पूर्ण मसाला असा फ्राय करून घेतलेला आहे मी, मस्तपैकी परतून घेतलेला आहे. आता आपल्याला इथं टमाटे टाकायचे आहेत. ते पण मस्त परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर कोथिंबीरसुद्धा आपल्याला इथं टाकून द्यायची. तेलामध्ये थोडी परतून घ्यायची, नंतर वरून थोडी टाकायची. छान चव असते मग. हे असं परतून झाल्यावर आपल्याला खाली लटकू नाही द्यायचा आहे मसाला. बघा थोडंसं बंद केलं का खाली लटकायला लागतो. आता मिक्सरचं भांडं धुवून इथं पाणी टाकलं मी. त्यानंतर आपल्याला अजून इथं 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं लागेल, जसा मसाला तुम्ही घेतला असेल तसा हिशोबाने तुम्ही पाणी टाका. मी तसंच जेवढा मसाला तेवढं पाणी मी इथं ॲड करणार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि खूपच छान मस्त. आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. वरून परत अजून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. त्याच्याने भाजीला छान चव येते. आता आपल्याला ही भाजी उकडायला लागली तर आपल्याला हे सोडे टाकायचे. आणि तुम्ही बघू शकता एकच नंबर भाजी आपली इथं झालेली. भाजी छान उकडायला पण लागलेली आहे. आता मी गॅसची फ्लेम कम करून देते. हे बघा हे अशी असते सोड्याची भाजी.
खायला इतकी चविष्ट असते आणि इतकी छान लागते ना, तुम्ही एकदा बनवणार परत परत बनवणार आणि एकच्या ऐवजी तुम्ही 2 भाकरी नक्की खाणार. हे बघा, भाजी आपली पूर्ण उकडून गेलेली. इथं जेवणाची तयारी. आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा